morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me is Sunny. And yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे क्लिनिक डे. रेडी झालो क्लिनिकला जाण्यासाठी आणि रचना गेली आहे मार्केटमध्ये, फिश मार्केटमध्ये वहिनींसोबत. सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून and yes, keep smiling, be happy always and live your life to the fullest. Bye bye. Bye. Bienvenue Dubai. सो मी जस्ट आत्ताच आली मार्केटमधनं, फटाफट फ्रेशन अप झाली आहे आणि आता फटाफट जेवणाला लागते. बिकॉज नायसा येण्याचा सुद्धा टाईम होईल. सो ती येण्याच्या आधी मला जेवण बनवायचे. वाजले आहेत 12:05 आणि खूप मार्केटला आज गर्दी होती आणि पाऊससुद्धा पडत होता, त्यामुळे थोडंसं मला डिले झालं. सो आज मी लंचला बनवते पापलेट फ्राय, त्याची ग्रेव्ही आणि खिमा ड्रायमध्ये. बिकॉज माझ्या डाएटमध्ये मला चिकन खिमा आणि भाकरी असं आहे. सो ते मी कांदा चिरून ठेवलेला आहे खिम्यासाठी. मी आज तुम्हाला खिम्याची रेसिपी सांगेल आणि क्विक आहे. त्यानंतर मी जे ते पापलेट आणलेलं त्याला मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे. ह्यात काही नाही, फक्त मसाला, आलं लसूण पेस्ट, लिंबू, मीठ ह्याचंच फक्त मॅरिनेशन मी केलं आहे. ग्रेव्हीमधलं फिश कोणी खात नाही, पण त्याची टेस्ट असायला पाहिजे म्हणून मी ते त्याची जी फिशची टेल असते ती ठेवली आहे, ती टाकणार आहे. इथे मी वरण ठेवले, म्हणजे डाळ भिजत ठेवले कारण वरण करायचं आहे. इथे भात होतोय आणि हे आहे खिमा, ज्याला मी वॉश करून ठेवलेलं आहे. युजली ही जी चाळण आहे ही मी फक्त खिम्यासाठीच ठेवली आहे की इझिली मला वॉश करता येईल म्हणून. तर सर्वात आधी मी इथे बनवते फिशची ग्रेव्ही. त्याच्यासाठी इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे आणि भरपूर लसूण घ्यायचं आहे. ही रेसिपी मी आधी पण शेअर केली आहे, पण आता आपली फॅमिली थोडीशी वाढत चालली आहे आणि जसं मी नेहमीच म्हणते, सगळेच लोक सगळेच ब्लॉग बघतात असं नाही, मिस आउट सुद्धा होत असेल. सो ज्यांनी बघितले नसेल त्यांच्यासाठी. आणि थोडीशी कोथिंबीर मी यात टाकते. थोडंसं पाणी ॲड करून ह्याला ग्राइंड करू. आपली जी पेस्ट आहे ती रेडी झाली. आता मी त्यात टाकते मसाला आणि कोकम. सो तुम्ही कोकमच्या जागेवर इव्हन टमॅटो सुद्धा टाकू शकता. त्यात मी ॲड करते तेल. आपलं हे जे वाटण आहे ते आपल्याला ह्यात टाकायचं आहे. सो याला मस्त आता तेल सुटलंय. ह्यात मी ॲड करणार आहे पाणी. जे वाटणाचं होतं तेच मी ॲड करते. आणि ही आपली जी फिश आहे ती आणि मीठ. तसं याला उकळी येऊ द्या अँड देन युअर फिश इज रेडी. आणि एका ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं एक ट्रिक दिलेली. युजली आपण जेव्हा पण वरणासाठी कुकर लावतो तर डाळ जे आहे ते बाहेर येऊन जातं. सो मी सांगितलेलं की एक स्पून ठेवा जेणेकरून तुमचं ते बाहेर नाही येणार. आणि ट्रस्ट मी, हे खरंच ही जी ट्रिक आहे ती काम करते. त्यावेळेस खूप लोकांचं असं राहिलं की नाही होते, बट इट डिपेंड्स की तुम्ही किती पाणी टाकताय त्याच्यावरती पण आहे. सो प्रॉपर प्रपोर्शनमध्ये टाकलं तर नक्कीच नाही येणार. आणि माझ्या ह्या कुकरमध्ये तर येतं बाहेर. म्हणून जेव्हापासून ती स्पूनवाला ट्रिक वापरायला लागली तेव्हापासून नाही. सुद्धा आली आहे स्कूलमधनं. सो नायसा येण्याच्या आधी तिचं जेवण झालेलं आहे. लाईक वरण, भात, ग्रेव्ही आणि फिश. फक्त तर माझंच बाकी आहे. नायसाला येऊन ऑलमोस्ट 5 मिनिट झालेले आहेत आणि मी जोपर्यंत खाली जाते तोपर्यंत ती नॅनी आहे ती सोडत पण नाही आणि त्यांचं पण बरोबर आहे. सो माझा फोन सायलेंटवर होता, त्यावरतून मी शूट करत होती म्हणून मला समजलंच नाही. आजच माझं लक्ष गेलं तेव्हा मला कळलं की त्यांचा फोन येतोय. तर बिचारी वाट बघत असेल माझी. तिला एकदा असं होतं की कधी आई येते, आईला मी मिठी मारते आणि हे प्रत्येक बाळाला असं वाटतं. चिटिंग नाही करणार मी. चालेल. काय शिकवलं टीचरनी आज? असं
तर बाबा नाहीसा तुला नाही घेऊ शकत आता मी बाबू. हा? केले, डोळे बंद केले. काय बनवलं तू हे? वाव, कोणासाठी? चल कपडे काढ चल. सो आता मी इथे बनवते खिमा. जास्त ग्रेव्ही नाही करणार आहे, ड्रायच करणार आहे. आणि तुम्ही बघू शकताय अजिबात बाहेर नाही आलंय. चमचा टाकल्यामुळे शिट्टी झाल्यानंतर ते जे येल्लो आपलं पाणी बाहेर येतं ते नाही येते. तर इथे मी तेल गरम करत ठेवले, त्यात मी टाकते दालचिनी वेलची, त्याच्यात ऍड करते कांदा. कांद्याला एकदम गोल्डन ब्राऊन करून घ्यायचंय. सो कांदा बऱ्यापैकी गोल्डन ब्राऊन झालेला आहे, जास्त नाही करायचा आहे. त्यात मी आता टाकते आलं लसूण. आणि आता इथे खिमावर मी मसाला टाकला आहे, आता मी आता ॲड करते. तुम्हाला हवा आहे तर तुम्ही धना जिरं पूड, गरम मसाला किंवा बाकीचा काही मसाला असेल तो पण तुम्ही टाकू शकता, पण मला असं सिम्पलच आवडतं. आता ह्यात मी टाकते मीठ आणि ह्यात मी आता टाकते पाणी. ॲक्च्युली मी वाटण केलेलं आलं लसूण पेस्टचं, सो त्याचंच पाणी मी त्यात टाकते. आणि याला आता झाकण लावून मी कुक करून घेणार आहे. अँड देन गार्निश विथ करिएंडर अँड इट्स रेडी. सो सिम्पल आहे. जास्त काही इन्ग्रेडियंट्स नाही मी टाकलेले आहेत, तर तुम्ही सुद्धा हे नक्कीच ट्राय करू शकतात. सो ऑलमोस्ट किचन मी आवरलं आहे. मी येण्याच्या आधी आईंनी काही भांडीसुद्धा घासलेलं आहे, लाईक ब्रेकफास्टच्या ज्या होत्या त्या, सो त्या मी लावल्या आहेत. इकडचं ऑलमोस्ट क्लीन झालेलं आहे, तरी मी हे बाकीचं सगळं क्लीन करते आणि नायसाला जेवायला बोलवते. अँड देन आय एम फ्री फ्रॉम किचन. हा आहे माझा आजचा मेनू. तुम्ही काय बनवलं मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये, किंवा तुमची काही वेगळी अजून रेसिपी असेल तर मला ती माझ्याबरोबर तीसुद्धा शेअर करा, मी तीसुद्धा नक्कीच ट्राय करेन. मी जेवण स्टार्ट केलं अराउंड 12:15 वाजता काहीतरी, कारण मी आलीच 12 वाजता, मग फ्रेशन अप झाली आणि आता वाजलेत 1:10. सो इट्स ऑल डन. फटाफट सगळं काही मी केलेलं आहे. तर आता भरवते. आईसुद्धा जेवतील आणि सनी येईल क्लिनिकमधनं. सो तो जेव्हा येईल तेव्हा त्याला तर 3:30 वगैरे वाजतात. त्याचं तर काहीच ताळमेळ नाही आहे जेवणाचं. म्हणजे जर त्याला सांगितलं की तू डाएट कर, आणि डाएटवर ना प्रत्येक गोष्ट टायमावर पाहिजेच. आता माझंसुद्धा लंच टाईम ॲक्च्युली 12 वाजता आहे, बट इट्स ओके, 1 तास पुढे चालतं, पण जास्त पण नको. कारण कसं होतं, आपण खाल्ल्यानंतर ना नाही बोललो तरी सकाळपासून धावपळीत असतो, तर थोडासा आपण आराम करायला जातो. सो इमिडिएटली जेवल्यावर आराम करू नका. खूप लोकांचं आहे ते, जेवल्या जसं द मोमेंट शेवटचा घास खातात आणि तुम्ही हात धुतात ना की बेड पकडतात, तसं करू नका. त्याच्यामुळे सुद्धा वेट गेन होतो. सो म्हणून युजली जेव्हा इंटरमिटेंट फास्ट करतात तेव्हा 7 to 7 असं, किंवा 8 to 8 झोपण्याच्या मध्ये आणि जेवणाच्या मध्ये खूप मोठा एक मोठी गॅप असते, आणि ती प्रत्येकाने ठेवायलाच पाहिजे. इमिडिएटली झोपू नका, त्याचे खूप काही साईड इफेक्ट्स आहेत आपल्या बॉडीवर होतात. कदाचित आता तुम्हाला सगळं काही मस्तीमध्ये मजा वाटत असेल आणि लेट गोसुद्धा करत असाल, बिकॉज मी सुद्धा अशीच होती, मी सुद्धा गोष्टींना लेट गो करायची. बट विथ टाईम म्हणतात ना, रिअलाईज, प्रत्येक गोष्टीचं एक रिअलायझेशन होतं. मला तर या 4 वर्षात एवढ्या गोष्टींचं रिअलायझेशन झालं आहे ना. तुम्ही मला जशी आता बघतायत तशी मी बिलकुल नव्हती. मी सुद्धा खूप इमिडिएटली लोकांना जज करायची, राग यायचा, नाराज व्हायची, खूप काही गोष्टी एक्सपेक्ट नाही करायची. ते मी कधीच नाही केलं. माझं पूर्ण आयुष्यात मी कधीच कोणाकडनंच काहीच एक्सपेक्ट केलेलं नाही आहे. लाईफ जशी चालू आहे तशी चालून दिलेली आहे. बट बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टींवर मला एक थोडंसं ठेराव म्हणतात ना, तसं आलं आहे. आता विचार करते काही बोलण्याच्या आधी. राग येतो मला, बट म्हणतात ना असं, पहिले तर एकदम शिल्लक गोष्टींवर राग यायचा. स्वतः ते सुद्धा नाही आहेत. खूपच कंट्रोल झालं. मी कधी सनीला तेच म्हणते की माझ्यात
आय डोंट नो, खूप लोक मला म्हणतात की मी लोकांना मोटिवेट करते, माझ्यामुळे लोक मोटिवेट होत आहेत, पण मी सुद्धा कुठे ना कुठेतरी या पूर्ण प्रोसेसमध्ये स्वतःमध्ये चेंजेस पाहिलेले आहेत. माझी आई तर मला पहिले बोलेल की खूप सारे चेंजेस मी पाहिलेले आहेत. खूप पॉझिटिव्ह मी झालेली आहे, जास्त स्ट्रेस घेत नाही, कामं कितीही असली तरी टेन्शन घेत नाही. तर मी असं बघितलं आहे, इमिडिएटली जर तुम्हाला कोणाचा कॉल आला की अरे पाहुणे येणार आहेत, तर एवढं गोंधळून जातात ना, खूप टेन्शन येतो की आता कसं करायचं. ते कसं करायचं ह्या विचारातच ऑलमोस्ट अर्धा ते पाऊण तास निघून जातो. विचार करायचाच नाही, एकदम कामाला लागूनच जायचं, कोणासाठी थांबायचं पण नाही, फटाफट कामं करायची. सो तेवढंच आपण फ्री होतो आणि ती कामं फटाफट होऊन सुद्धा जातात. सो हे चेंजेस मी सगळे काही माझ्या ह्याच्यात पाहिलेले आहेत. सो येस, थँक्यू सो मच, तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच, कारण नाही बोललं तरी तुम्ही सगळ्यांनी सुद्धा मला खूप मोटिवेट केलेलं आहे. खूप छान छान गोष्टी माझ्याबरोबर तुम्ही शेअर केलेल्या आहेत. आणि मेन मोठी गोष्ट म्हणजे आज तुम्ही खूप लोक, खूप अशा आहेत स्त्रिया ज्या कॅपेबल, मला तेवढं कॅपेबल समजतात की मी तुमचे जे प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करू शकते. मी नाही ॲक्च्युली तेवढी कॅपेबल, बट जेव्हा पण तुम्ही माझ्यासमोर तुमचे प्रॉब्लेम्स शेअर करतात, मी फक्त मला जे करेक्ट वाटतं ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. आणि मी कधीच तुम्हाला चुकीचा सल्ला दिलेला नाही आहे आणि देणारसुद्धा नाही, बिकॉज एक चुकीच्या सल्ल्याने पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतो. मला आवडतं जेव्हा तुम्ही तुमचं गोष्टी जर तुम्हाला काही शेअर करायचे असेल ते तुम्ही माझ्याबरोबर शेअर करतात. आणि मला तेवढं कॅपेबल समजतात, तेवढी मी नाही आहे कॅपेबल. स्टील ॲज अ फ्रेंड, ॲज अ फॅमिली मेंबर, आय एम ऑलवेज देअर. आणि मी तुम्हाला नेहमीच बोलते, जेवढ्या लोकांशी मी इंस्टाग्रामवर बोलली आहे, मी नेहमी त्यांना बोलली आहे की तुम्ही मला कधीही मेसेज करू शकतात. आय नो कधी कधी खूप डिले होऊन जातं, कारण फुल टाईम मी इंस्टाग्रामवर ऑनलाईन नसते, बट आय मेक शुअर की मी तुमच्याशी बोलू. सो थँक्यू सो मच एवढं प्रेम करण्यासाठी. थँक्यू सो मच फॉर अंडरस्टँडिंग मी. थँक्यू सो मच की जेवढे पण लोक माझ्यावर प्रेम करतात त्यांना मला कधीच जज नाही केलेलं आहे, बिकॉज मी आहे ती अशीच आहे. आता जे पण लोक मला खूप जवळने ओळखतात त्यांना माहिती असेल मला कोणत्या गोष्टीचं वाईट वाटलं तर ते मी बोलते सुद्धा. जर मी कुठे चुकत असेल तर मी ती रेक्टिफाय सुद्धा करते. आणि आयुष्य आपल्याला जेवढं पण मिळालं, मी नेहमीच म्हणते की शिकण्यासाठी मिळालं आहे. असं कोणीच सगळं काही शिकून आलं आहे असं नाही आहे. प्रत्येक माणूस काही ना काहीतरी शिकतोय आणि मी नेहमी सांगत आलेली आहे. म्हणून मला असं वाटतं की कधीच प्रत्येकाने असं नाही फील करायला पाहिजे की आपल्याला सगळं काही येतं, ह्या जगातले आपण सर्वश्रेष्ठ आहोत. कारण प्रत्येक पावलावर प्रत्येक माणूस आपल्याला काही ना काहीतरी शिकवून जातो, जसं तुम्ही मला शिकवतायत आणि मी तुम्हाला शिकवते. एनिवेज, खूप आता बोलणं झाले, बिचारी नाहीसा माझ्यासाठी थांबली आहे. जेवली? असं का नको करतो? हॅलो, झोपली असेल ना नाहीसा? झालं जेवण? सगळ्यांचं जेवण झालं, आईचं जेवण. मस्त नॉनव्हेजचा. लवकर आलंस तू आज. एकदम जोरात पाऊस. वाव, थँक्यू. आणि हे बघा, काय ते? हे माझं तुझ्यासाठी गिफ्ट आहे. हो का माझी सोंडूला. थँक्यू. नाईस क्राफ्ट. काय पाहिजे डॉग? तांदळाची, नाचणीची, ज्वारीची का बाजरीची? एवढे सारे हां, ऑप्शन्स. तुम्ही काय म्हणले? कोणती हवीस? तांदळाची. सेफ घेते. नाही, मला एक काम कर, अर्धी तांदळाची दे, अर्धी ह्याची दे, बाजरीची. छान आहे बाजरीची. आईचं तिने आणलेले ऑप्शन. बाजरीची तू केली? नाही नाही, मी नाही केली. त्या दिवशी केलेलं ना, छान ते झालं. मिक्स, ते आईना पण आवडते ते मिक्स ग्रेन वाली. छोटे 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 पण मोठे नाहीत. सगळं दिलं तुला थोडं थोडं. चालेल. येस, बॅक फ्रॉम क्लिनिक. आणि मस्त आता जेवणार आहे. खूप सारे ऑप्शन्स आहेत जेवणात. आणि येस, क्लिनिकमध्ये आज वॅक्सिनसाठी खूप पेशंट्स येत आहे, विच इज अ व्हेरी गुड थिंग. म्हणजे वॅक्सिनेशन
इन रेनी सीझन्स जे पीडियाट्रिक एज ग्रुपमध्ये मस्ट आहे ते आत्ताच्या सीझन वाईज आहे. फर्स्ट इज हेपेटायटिस ए आणि सेकंड म्हणजे टायफॉईड. सो हे दोन्ही वॅक्सिन्स गव्हर्मेंटमध्ये नाही देत, गव्हर्मेंट स्केड्यूलमध्ये नाही आहे, इन्क्लुडेड नाही आहे. सो प्लीज आय सजेस्ट एव्हरी फॅमिली मेंबर टू वॅक्सिनेट युअर चाइल्ड अगेन्स्ट दिस डेडली डिझिजेस. हेपेटायटिस ए कालच एका पेशंटला म्हणजे त्यांच्या युरिन आणि स्टूल्समध्ये जॉन्डिस पिगमेंट्स, बायल पिगमेंट्स डिटेक्ट झालेत. म्हणजेच त्यांना हेपेटायटिस ए जॉन्डिसचे जास्त चान्सेस आहेत. दुसरं म्हणून मग हेपेटायटिस ए वॅक्सिनेशन इज मस्ट. त्यांनी गव्हर्मेंटमध्येच वॅक्सिन केलेलं. तर त्यांना मी नेहमी सांगायचो की प्लीज वॅक्सिनेट फॉर हेपेटायटिस ए. सो तिथे तो एक पॉईंट सांगायचा होता. दुसरं म्हणजे टायफॉईड. टायफॉईड हा असा आजार आहे जो युजली खाण्यापिण्याने स्प्रेड होतो आणि युजली मी परत पुन्हा सजेस्ट करेल की फीवर फॉर लॉंगर ड्युरेशन, खूप साऱ्या दिवसांपासून जर फीवर येतो आहे, क्रोनिक फीवरची हिस्ट्री आहे, सो क्लिनिकली आम्ही सस्पेक्ट करतो टायफॉईड. सो त्याचं पण वॅक्सिन इज मस्ट. त्याचं पण युजली 6 to 9 मंथ्समध्ये एक वॅक्सिन येतं आणि सेकंड वॅक्सिन अराउंड 2.5 yearsमध्ये येतो. सो प्लीज वॅक्सिनेट युअर चाइल्ड, एवढंच सांगेल. आय होप सो तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. सो भेटूया लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.